नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मिशन वर्दी 1111 या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. आजचा आपला चालू घडामोडी विषय आहे जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. चला तर आपण जास्त वेळ न घालवता बघूया. सर्वात पहिले आपण महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त राज्यपाल जे की त्यांची बदली झाली आहे, नवीन कोण आले ते बघूया. तर जिष्णुदेव वर्मा हे महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल म्हणून त्यांनी आपला पदभार 10 मार्च 2026 रोजी स्वीकारला. त्यांचा जन्म कुठे आहे तर त्रिपुरा राज्यात. त्यांनी शपथविधी राजभवन मुंबई येथे घेतलेले आहे. या अगोदर त्यांनी तेलंगणा राज्याचे राज्यपाल पद म्हणून सुद्धा स्वीकारले होते. तसेच आपल्या मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य सरन्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी शपथ दिली त्यांना. पुढे बघूया. यांच्या अगोदर गुजरात राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्र राज्याच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार म्हणून सांभाळत होते. विष्णुदेव वर्मा यांच्या अगोदर महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून सी.पी. राधाकृष्ण हे होते. पुढे बघूया. भारताचे मुख्य सरन्यायाधीश. आता नवीन बदललेले मुख्य सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत मदन शर्मा जे की 53 आहे. त्यांचा जन्म कुठे? हरियाणा राज्यात आहे. हरियाणा राज्यात झाला आहे. त्यांनी पदभार कधी स्वीकारला तर 24 नोव्हेंबर 2025 रोजी स्वीकारलेला आहे. त्यांची नियुक्तीची तारीख सुद्धा 9 फेब्रुवारी 2027 रोजी आहे. या अगोदर यांनी हरियाणा राज्याचे महाधिवक्ता म्हणून सुद्धा काम केलेले आहे. तसेच पंजाब आणि हरियाणा राज्यांचे उच्च न्यायालयाचे मुख्य सरन्यायाधीश म्हणून सुद्धा काम केलेले आहे. आणि यांच्या अगोदर 52 मुख्य सरन्यायाधीश म्हणून भारताचे भूषण रामकृष्ण गवई होते. त्यांचा जन्म अमरावती महाराष्ट्र राज्य. पुढे बघूया. न्यायमूर्ती भूषण गवई यांचा महाराष्ट्र विधानसभेत गौरव करताना राज्यांचे भूषण असे संबोधण्यात आले आहे. कुठे संबोधण्यात आले? विधानसभेत गौरव करताना त्यांना भूषणात आले आहे. त्यांचा मान सन्मान केलेला आहे. राज्यांचे भूषण म्हणून असे त्यांना उद्गार केले आहेत. पुढे बघूया. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2026 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे 99 होते. परंतु त्याच्या अगोदरचे सुद्धा आपण बघूया. अखिल भारतीय साहित्य संमेलन 2025 फेब्रुवारीमध्ये 98 जे की नवी दिल्ली येथे झाले. तालकटोरा स्टेडियम. त्यांचे उद्घाटन कोणी केले? नरेंद्र मोदी साहेब. अध्यक्ष कोण होते? डॉक्टर तारा भावळकर. जानेवारी 2026 मध्ये 99 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे भरले तर सातारा येथे. सातारा येथे कुठे तर छत्रपती शाहू स्टेडियम. त्यांचे उद्घाटन कोणी केले तर देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. तर 99 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? विश्वास पाटील. त्यांचे मूळ गाव नेरले, कोल्हापूर जिल्हा. त्यांच्याबद्दल थोडं सांगायचं झाल्यास विश्वास पाटील यांच्या प्रसिद्ध कादंबऱ्या पानिपत, संभाजी, झाडाझडती, पांगिरा, महानायक, चंद्रमुखी इत्यादी. त्यांच्यातली सर्वात महत्वाची
पानिपत ही कादंबरी खूप महत्वाची आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून, लक्षात ठेवा. पुढे बघूया. तसेच यांना विश्वास पाटील यांना पानिपतकार म्हणून सुद्धा ओळखले जातात. काय ओळखले जातात? पानिपतकार म्हणून सुद्धा ओळखले जातात. पुढे बघूया. T20 वर्ल्ड कप 2026 सुरुवात कधी झाली आहे? T20 वर्ल्ड कपची 2007 मध्ये. यजमान देश आहे दक्षिण आफ्रिका, जे की सुरुवातीला जेव्हा 2007 मध्ये T20 वर्ल्ड कप आपला चालू झाला तेव्हा यजमान देश होता दक्षिण आफ्रिका. यजमान देश म्हणजे राबवली जाते, म्हणजे खेळल्या जाते. यावर्षी 2026चा यजमान देश आहे भारत आणि श्रीलंका. एकूण संघ होते 20 आणि त्याचे संकलन होते 10. शेवटचा सामना कोणासोबत झाला तर भारत आणि न्यूझीलंड सोबत झालेला आहे. कुठे करू? नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद, गुजरात. त्याला मोढेरा स्टेडियम असं सुद्धा म्हणतात. लक्षात ठेवा तो नाव आहे. विजेता संघ आहे भारत, उपविजेता न्यूझीलंड. तर T20 वर्ल्ड कपचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून रोहित शर्मा यांना निवड केलेली आहे. पुढं T20 वर्ल्ड कप 2026चा सामनावीर म्हणून जयप्रीत बुमराह आणि मालिकावीर म्हणून संजू सॅमसन यांना केलेला आहे. हा 2 पॉईंट खूप महत्वाचे आहेत, लक्षात ठेवावे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. पुढं सार्वत्रिक T20 वर्ल्ड कप भारताने आतापर्यंत किती वेळा जिंकला आहे? तर ते 3 वेळा जिंकले आहे. तर ते सार्वत्रिक, परत सार्वत्रिक खूप झालेला आहे, तर सार्वत्रिक तिथे आहे. तर T20 वर्ल्ड कप पुढील यजमान देश कुठे? ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड. ते संस्करण किती? 11वे. चला पुढे बघूया. अंडर-19 विश्वकप यजमान देश झिम्बाब्वे आणि नामिबिया या 2 देशात. एकूण संघ किती होते? 16. एकूण संघ 16. संस्करण 16वे. 16 संघ आणि संस्करण 16वे. लक्षात ठेवा. कर्णधार कोणाचा? आयुष म्हात्रे. शेवटचा सामना भारत आणि इंग्लंड. विजेता भारत, उपविजेता इंग्लंड. पुढे बघूया. भारताने 100 धावांनी पराभव करून इंग्लंडला हरवले. महत्वाचा पॉईंट, 100 धावांनी. तसे सार्वत्रिक शतके मारणारा हा वैभव सूर्यवंशी अंडर-19 T20 वर्ल्ड कप मध्ये. मालिकावीर ठरलेला आहे वैभव सूर्यवंशी. भारताने आतापर्यंत 6 वेळा म्हणजे सार्वत्रिक जिंकलेला आहे. 6 वेळा. पुढील देश, यजमान देश अंडर-19 वर्ल्ड कप साठी बांगलादेश हा देश ठरला आहे. 2028 मध्ये होणार आहे पुढील स्पर्धा. महिला विश्व चषक स्पर्धा कप सुरुवात झाली 1973 ला. सुरुवात झाली 1973 ला इंग्लंड मधून आणि ICC कप सुद्धा 1975 पासून सुरुवात झाली आहे, लक्षात ठेवा. यजमान देश आहे भारत आणि श्रीलंका. भारत आणि श्रीलंका. एकूण संघ आहेत 8. संस्करण 13वे. हे लक्षात ठेवा.
शेवटचा सामना झाला भारत वर्सेस दक्षिण आफ्रिका. तर शेवटचा सामना कुठे झाला तर ते स्टेडियमचं नाव सुद्धा लक्षात ठेवा, खूप महत्वाचं आहे. DY पाटील स्टेडियम, जे की नवी मुंबई इथे आहे. आणि कर्णधार कोण होते तर हरमनप्रीत कौर. पुढे बघूया. भारताने 52 धावांनी इंग्लंडचा पराभव करून ऐतिहासिक विजय मिळवला. ऐतिहासिक विजय मिळवला असा विजय होते कारण की भारताने पहिल्यांदाच महिला विश्वचषक जिंकलेला आहे. त्यामुळे भारताने 52 धावांनी इंग्लंडचा पराभव करून ऐतिहासिक विजय मिळवला आहे. सार्वत्रिक ऑस्ट्रेलिया या देशाने महिला विश्वचषक जिंकला आहे, एकूण 7 वेळा. पुढील सामने 2029 साली होणार आहे, तर ते 8 संघाऐवजी 10 संघ खेळतील, हे लक्षात ठेवा. पुढे बघूया. पुढे आणि शेवटचा पेज आहे. भारतातील पहिले जातमुक्त गाव म्हणून कोणतं गाव आहे तर सौंदाळा जातमुक्त गाव, जे की नेवासा तालुका, जिल्हा अहिल्यानगर. पुढे बघूया. देशातील पहिले नेट झिरो गाव म्हणून कोण्या गावाला ओळखले जाते तर त्या गावाचं नाव आहे बेला, जे की भंडारा जिल्ह्यामध्ये आहे. पुढे बघूया. शेवटचा प्रश्न. भारतातील सौर ऊर्जेवर चालणारे पहिले गाव कोणते तर मोढेरा, जे की गुजरातमध्ये आहे. तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्राला पण शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.